तर नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊली सांगतात, आयुष्यामध्ये देण्याची सवय लावून घेतली की आपोआप येणं सुरू होतं. मग ते मान असो, प्रेम असो, वेळ असो वा पैसे असो. ज्याच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्ध होते, तीच माणसं आपली असतात. बाकी फक्त जग आहे. लक्षात घ्या, आयुष्यामध्ये जर आपण घर सोडलं की न जमणाऱ्या गोष्टी सुद्धा जमून घ्यावे लागतात. जगणं ही सुद्धा एक कला आहे. आपण जगणं असं ठेवा की दुसऱ्यांना त्यातून प्रेरणा मिळेल. दुःख पचवायला लागतं की समजायचं जगात आपली खरी सुरुवात सुरू झाली आहे. जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणात दुसऱ्यांना सांभाळत जावं लागतं. आपलं काम झालं म्हणजे मदत करणाऱ्याला विसरायचं नसतं. जर आपण त्याला विसरलो तर पुढचा आपल्याला स्वार्थी म्हणून संबोधतो. स्वामी सांगतात, विचार हे आपल्या सर्वात महत्त्वाचे भांडवल असले पाहिजे. मग जीवनात आपण किती चढ उताराच्या समोर जातोय याच्याशी काहीही संबंध नाही. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात, उडलेल्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. तुम्ही जर एखाद्याकडे विश्वासाने बघत असाल आणि त्याने जर तुमचा विश्वासघात केला तर सर्वात पहिले तर शांत राहा. जगात कोणाचाच विश्वासघात होत नाही. विश्वासघात प्रत्येकाचा होतो. काही लोक समजून घेतात, काही लोक त्या लोकांच्या मागे लागतच नाहीत, तर काही लोक त्यांना कायमचे विसरून जातात. स्वामी सांगतात, माणसाने आयुष्यामध्ये नेहमी तडजोड करायला शिकली पाहिजे, कारण ते करायला सुद्धा गुणवत्ता लागत असते. एकदाच का समोरच्याला कळलं की तो तुमची गरज आहे, तोपर्यंतच तुम्हाला ठेवणार आहे आणि त्यानंतर काढून देणार आहे असं तुम्हाला समजलं तर तो तेव्हाच तुम्हाला दूर करण्यास सुरुवात करेल. जिथे समोरून संवाद संपला जातो तिथे आपणही नवीन सुरुवात करू नये. स्वाभिमान गहाण ठेवून उगाच खोटी नाती विकत घेऊ नये. स्वामी म्हणतात, जो स्वामी भक्त आज माझ्या या संदेशाला येत्या 10 ते 18 मिनिटापर्यंत ऐकून घेईल, त्याच्या आयुष्यातील अमूल्य वेळ या संदेशावर देईल, त्याला मी खूप मोठी आनंदाची बातमी पाठवणार आहे. हा संदेश ऐकून बघा. हा संदेश ऐकताच तुमच्या आयुष्यात खूप मोठी आनंदाची बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल. स्वामी म्हणतात, आयुष्यामध्ये तुझं माझं काय करता आयुष्य या करण्यातच संपून जातं. कधी जवळचा माणूस दूर तर कधी दूरचा माणूस जवळ भास होतो. आपल्या परक्यांच्या नादात मानवी बुद्धी गहाण ठेवतो. गणिताच्या नियमात भौतिकशास्त्र फॉलो करतो. मनाला सरळ मार्गाने न्यावं तरच मेंदूचे वाकडे रस्ते अवलंबतो. किती सांगायचं समजावून तरी दुःखालाच कवटाळून बसतो. किती हळवं मन माणसाचं सदा असताना हे नेहमी गंजत असते. स्वामी सांगतात, जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नका, कारण त्यांच्या नजरा गरजेनुसार बदलत असतात. थोडेफार सहन करायला शिकलं पाहिजे. स्वामीवरती विश्वास ठेवलाय ना, मग काळजी करणे थांबवायला शिकलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल हा स्वामीवरती विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहेत. स्वामी नामस्मरणाची भक्ती करायला हवी. त्यांच्यावरती विश्वास असेल तर अशक्यही शक्य करतील स्वामी. लोकांनी चांगले म्हणावे असे प्रत्येकाला वाटते, पण त्या गडबडीत आपण आपल्या मनाला काय हवंय याकडे दुर्लक्ष करतो. प्रत्येक क्षणात कसेही वागले तरी लोक नावे ठेवणार. मग आपण आपल्या मनाप्रमाणे का वागू नये? आपल्या मनात नकारात्मक गोष्टी जास्त असेल तर कोणतेही औषध
त्यांना पूर्णपणे काढून टाकू शकत नाही आणि कोणतीही जहर आपल्या सकारात्मक विचारांना मारू शकत नाही. आता ते आपल्याला कळायला हवं, काय ठेवायचे आणि काय काढून टाकायचे. स्वामी कायम सांगतात, जो स्वामी भक्त आज डोळे बंद करून माझ्या नामाचा जप करेल, त्याच्या आयुष्यात प्रत्येक वेळेला त्याची साथ मी कायम देईल. स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण स्वामी कायम आपल्या सोबत आहेत. आपल्याला प्रत्येक वेळेला स्वामी मदत करत आहेत. त्यासाठी श्री स्वामी समर्थ नामावर तुम्ही विश्वास ठेवून तर बघा. अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक वळणावर स्वामी तुमची मदत करत असतात. स्वामी प्रत्येक संकटात सांगतात, मी कायम त्यांची साथ देतोय, जे प्रत्येक वेळेला माझ्या नामस्मरण करतात आणि माझ्या नामस्मरणावरती विश्वास ठेवतात. प्रत्येक संकटात तुम्हाला मदत करणारे स्वामीच, प्रत्येक वेळेला रस्ता दाखवणारे हे देखील स्वामीच. त्यामुळे स्वामीवरती विश्वास ठेवणे हे आपले काम आहे. कधी कधी असं होतं की ज्याने आपल्यावर अन्याय केलाय त्या व्यक्तीसमोर आपल्याला रडायची वेळ येते. यासारखी मोठी अवहेलना या जगात कोणतीही नाही. अशा वेळी त्या व्यक्तीचे दुर्दैव म्हणावे लागते की आगीतून त्याला नेहमी दलदलीचा त्रास महसूस होतो. त्याला अडचणी एखाद्याच्या जातीतून किंवा एखाद्याच्या बोलण्यावरून किंवा एखाद्याच्या सांगण्यावरून त्याला अडचणी होत असतात. स्वामी कायम सांगतात, आपण कुणासाठी अडचण होऊन जगायचे नाही. आपण नेहमी शांत राहायचे, स्वतःवरती विश्वास ठेवून आपले प्रयत्न करायचे. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून पुढे जात राहायचे. हेच आपल्या आयुष्यात अतिउत्तम ठरते. स्वामी बोलतात, आज हा संदेश शेवटपर्यंत ऐकणाऱ्यासाठी आम्ही एक मोठी गोड बातमी पाठवणार आहोत. त्यामुळे स्वामीवरती विश्वास ठेवून संदेश नक्की शेवटपर्यंत ऐकून घ्या. आयुष्यात जसे लोक जोडा, जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि जेव्हा वेळेला तुमचा आरसा बनतील. कारण जगात लक्षात ठेवा, सावली कधी साथ सोडत नाही आणि आरसा कधी खोटं बोलत नाही. या गोष्टी तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर असतील. यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप काही गोष्टी करू शकता. स्वामी कायम म्हणतात, अशक्यही शक्य करणार आम्ही, प्रत्येक वेळेला तुमची साथ देणार आहे. आयुष्यात आपल्याला कधीतरी एकदम सहज हसण्याचा मौका आयुष्य देतं, तेव्हा हसून घ्यायचं असतं. त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये सहज एकदा तरी आयुष्य आपल्याला पुढे जाण्यासाठी एक संधी देत असतं. त्याचा पूर्ण वापर करायला हवा. जगात सर्वश्रेष्ठ कोण आहे असं कोण विचारलं तर तो देव आहे. कारण देवाला जे काही करता येतं ते मानवाला कधी करता येणारच नाही. स्वामी सांगतात, स्वतःच्या आयुष्यात नीट निर्णय घेता येत नाही तर दुसऱ्याला सल्ले देणं हे नेहमी चुकीचे आहे. ज्या दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची जाणीव नेहमी ठेवा. दिवस जर वाईट काढले तर थोडे जरी सुंदर दिवस आले तर त्याची जाणीव कायम ठेवत चला. आयुष्यामध्ये हे तुम्हाला खूप काही शिकवून जाईल. स्वामी म्हणतात, छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन ते लोक घेतात जे प्रामाणिक असतात. बेईमानी करणाऱ्याला कोणत्याच गोष्टीचा काही फरक पडत नाही. झाडाला लागलेला एखादा बहर जसा दरवर्षी येतो तसाच काही असं माणसं असतात जे आपल्याला दरवर्षी आपल्या आयुष्यात येतात. कारण त्यांचं त्या वेळेलाच काम असतं. म्हणजे कडू आहे पण सत्य आहे. ज्यांनी तुम्हाला आवडता त्यांना स्पष्टीकरणाची कधी आवश्यकता द्यायची गरज नाही आणि ज्यांना तुम्ही आवडतच नाही त्यांना स्पष्टीकरण देऊन सुद्धा काही अर्थ नाही. मन संपूर्ण निशंक करणे म्हणजे डोळस होणं. मन स्वच्छ करून घेण्याचा अधिकार कुणालाही हिरावून घेता येणार नाही. ज्याचा त्याचा तो पवित्र कार्याच्या आड येतो.
जे मिळवलंय ते राखणं हा सुद्धा पराक्रम असतो. स्वामीवरती विश्वास ठेवणं हा सुद्धा मोठा उपाय असतो. आयुष्यात सदैव पुढे जाण्यासाठी मेहनत करणे हा सुद्धा आपल्यासाठी कामाचा एक गोष्ट असते. स्वामी कायम सांगतात, प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे मी. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ देत आहे मी. मन शांती ठेवा. मनाला नेहमी शांत ठेवायला शिका. मन हे नेहमी हळवं असते. त्याचे कधीकधी निर्णय चुकू शकतात, पण जेव्हा मन शांत असेल तेव्हा निर्णय चुकण्याचा प्रश्न येतच नाही. आयुष्यात काही जागा रिक्त राहिल्या तरी चालतील, पण चुकीच्यांचा सहवास नको, कारण ते तुम्हाला बर्बाद करून टाकतील. स्वामी कायम सांगतात, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोण कसं वागलं हे लक्षात ठेवायचं असेल तर ठेवा, कारण त्यातून तुम्ही काय शिकाल हे डोक्यात तुमच्या सदैव राहील. स्वतःला जर स्वामीवरती पूर्णपणे सोपवले आणि स्वामींचे पूर्ण नामस्मरण केले तर प्रत्येक वेळेला स्वामी सांगतात. कोणाच्या सांगण्यावरून आपण समजू शकतो, पण शिकू तेव्हा शकतो जेव्हा आपण त्यासाठी काहीतरी ॲक्टिव्ह असलो. जर तुम्हाला चांगलं काही मिळवायचं असेल तर आपली स्थिती किंवा परिस्थिती याकडे लक्ष न देता मेहनत कशी आहे याकडे लक्ष द्या. जे होत आहे ते चांगलं होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगल्यासाठी होणार आहे. स्वामी सर्व काही चांगलंच करतील. फक्त विश्वास ठेवा स्वामी नामावरती. स्वामी सांगतात, 36 गुणाचं काय करायचं. 36 गुण एखाद्यात असेल, पण जर स्वभाव खराब असेल तरी तो व्यक्ती पूर्णपणे वाईट आहे. आपला स्वभाव चांगला असणे मॅटर करते. स्वभाव ज्याचा चांगला असतो तो नेहमी पुढे जातो. स्वामी कायम सांगतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आहे मी. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून बघा. प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ कायम देत असतात. स्वामी सदैव बोलतात, मी कधी त्याची साथ आयुष्यात सोडत नाही. जो श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करत असतो, स्वामी नामावर तुम्ही निशंक सोपवा, कारण तेच आपली साथ देत असतात. कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसं जीवनात कधी अपयशी ठरत नाही. जो व्यक्ती आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ असतो तो यशस्वी व्हायला फार जास्त काळ वेळ घेत नाही. स्वामी सांगतात, माझ्यावरती आणि श्री स्वामी समर्थ नामाच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवून बघ, कारण ते प्रत्येक वेळेला तुझी साथ देत आहेत. आयुष्यामध्ये एकनिष्ठ राहायला शिका. कुठल्या तरी एका गोष्टीच्या मागे सदैव लागा. त्या गोष्टीला एवढेच पूर्णपणे प्रवीण करून घ्या की सर्व काही त्या गोष्टीतलं तुम्हाला जमलं पाहिजे. स्वतःवरती विश्वास असेल तर तुम्ही एक दिवस त्या गोष्टीमध्ये सम्राट होसाल. कोणीही तुमच्या पुढे जाऊ शकणार नाही. स्वतःमध्ये एवढी प्रगती करून घ्या की सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत असेल. स्वामी सदैव सांगतात, यशस्वी भरपूर जण असतात, परंतु समाधानी फार कमी असतात. यश ही जरी तुमच्या कर्तृत्वाचा विजय असला तरी समाधान तुमच्या मनाचा विजय असतो. उत्तम कल्पना म्हणजे निव्वळ फुलपाखरे. एकदा हातातून निसटले की पुन्हा सापडणे जसे कठीण होते, त्याप्रमाणे कल्पनासुद्धा एकदा तुमच्या हातातून गेली तर ते पुन्हा भेटणे अशक्य होते. स्वामी कायम म्हणतात, मी त्यांची साथ कधी सोडणार नाही. जे माझ्यावरती आणि माझ्या नामस्मरणावरती विश्वास ठेवून असतील त्यांना काळजी करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक वेळेला त्यांची साथ मी स्वतः देत आहे. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देतात आणि त्यांनी प्रत्येक वेळेला आपली साथ दिली आहे. स्वामी तर प्रत्येक वेळेला सांगतात, मी त्याच्या आयुष्यात सदैव असतो. जो श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायला कधी घाबरत नाही किंवा जो श्री स्वामी समर्थ नामस्मरणाचे जप सदैव करत असतो. आनंदातून उमगलेलं हास्य सुंदर असतेच, परंतु दुःख आणि परिस्थितीला समोर जाताना झगडताना नकळत खुललेली आपली हसू हे सुद्धा तेवढंच सुंदर असते. स्वामी सदैव सांगतात, जो आपल्याला मागे ओढण्याचा प्रयत्न करतो तो मागे असतो,
जो आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत करतो तो पुढे प्रगती करत असतो. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष नाही दिले तरीही काही हरकत नाही, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ दिली आणि चांगली वेळ आणून दिली त्यांची साथ कधी सोडायची नसते. फिरणारा, ओलांडणारा समुद्र, फार सोडणारी नदी आणि आयुष्यात जाणारा एखादा व्यक्ती जो सोबत येऊन आपल्याला अचानक सोडून जातो, यांचं दुःख त्यांना कळते जे त्यांच्यासोबत खूप जास्त अटॅच होतात. जीवनात नेहमी आपल्याला काही गोष्टी मिळतात तर काही मिळत नाहीत. फक्त ज्या आपल्याला मिळत आहेत त्याकडे लक्ष देऊन त्यांचा आनंद घ्यायला शिका. त्या प्रत्येक वेळेला आपल्याला खूप आयुष्यात आनंद देतील. ज्यांना वाटतं स्वामी माझ्यासोबत आहे त्यांना काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी त्यांची साथ कायम देत असतात. फक्त स्वामी नामावरती आपला विश्वास असायला हवा. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे तेव्हा होते जेव्हा आपण त्या गोष्टीकडे पूर्ण लक्ष देऊन त्याबद्दल मेहनत करतो. आपल्याला वाटतं काही गोष्टी मनाप्रमाणे व्हाव्या तर त्या नक्की होतात. फक्त स्वामी नामस्मरणावरती आपला विश्वास असायला हवा. स्वामी सांगतात, जीवनात सगळं काही ना काही सांगायचं असतं. सगळ्यांना कुणीतरी ऐकणारं हवं असतं. कुणाला पटतं, कुणाला पटत नाही, तर कुणाला आवडतं तर कुणाला आवडत नाही. आता ते आपल्यावर आहे आपल्याला काय सांगायचं आणि कुणाला सांगायचं. प्रत्येक वेळेला स्वामी आपली मदत करत असतात. फक्त त्यांच्यावरती आपला पूर्ण विश्वास असायला हवा. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात काही अडचण असेल तर इतरांना न सांगता स्वामींना सांगा, कारण ते अडचण ऐकून घेतील आणि तुमची मदतच करतील. कधीही तुमचा गैरसमज करून फायदा करून घेणार नाहीत. स्वामी सांगतात, काही नाती पण अशी असतात, फक्त निभावली जातात पण त्यांच्या भावना मृत झालेल्या असतात. आयुष्यामध्ये जो व्यक्ती स्वामीनाम स्मरणावर विश्वास ठेवतो त्याला अशक्य असं काही नाही. प्रत्येक वेळेला स्वामी त्याची साथ देतात, त्याची मदत करतात. प्रत्येक वेळेला त्याला एक नवीन रस्ता दाखवत असतात. स्वामी सदैव बोलतात, जो व्यक्ती आठवणीवर विश्वास ठेवतो आणि आठवणीवर त्याचे दिवस काढत असतो तो झाला सुखी, आणि जो व्यक्ती आठवण न करता फक्त टाइमपास करतो आणि एखाद्या व्यक्तीबद्दल विचार करून राग व्यक्त करतो तो झाला व्यक्ती समाधानी. पण जो व्यक्ती एखाद्या व्यक्तीचा विचार कायम सोडून देतो आणि आयुष्यात नव्याने प्रयत्न करण्यास सुरुवात करतो तो व्यक्ती खूप समाधानी असतो. आपल्या वाढताना अनेकदा आपल्याला खूप गोष्टी आयुष्यात शिकायला मिळतील. लहानपणी रिकाम्या जागा भरा हा प्रश्न खूप सोपा वाटायचा. मोठेपणी हा प्रश्न खूप अवघड होत जातो, कारण आयुष्यातल्या काही रिकाम्या जागा झालेल्या असतात तर रिकाम्या राहतात. त्यांना पुन्हा भरायचं ठरवलं तरी ते भरणे जणू अशक्य होते. त्या जागा अशाच रिकाम्या राहत जातात. स्वामी सांगतात, जर तुम्हाला काही चांगलं करायचं असेल तर एक गोष्ट आहे ती आपल्याला जगात की फक्त दिल्यानेच मिळते, ती म्हणजे सौख्य आणि समाधान. आनंद देणाऱ्या माणसाला आनंदाचं व्याज मिळत राहतं, मात्र दुसऱ्याला वेदना देणाऱ्याला जगभरात सदैव तळतळाट मिळत जातो. त्याला कधीही एखाद्या गोष्टीबद्दल सुख अथवा आनंद मिळणार नाही. स्वामी सांगतात, जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करतात. स्वामी सांगतात, चुकीतून तुम्ही काहीतरी शिकला तर चूक तुमची आहे हे नसते, चुकीतून तुम्ही शिकताय हे महत्त्वाचे असते. चूक तुमची असो अथवा इतरांची असो, शिकणे महत्त्वाचे असते. जो व्यक्ती काही शिकून जातो तो आयुष्यात प्रगतीच्या मार्गावर चालत राहतो. जो व्यक्ती सोडून देतो तो मागे सदैव येत राहतो. स्वामी सांगतात, मी त्यांची साथ कधी सोडत नाही आयुष्यात, जे माझ्या नामस्मरणावर विश्वास ठेवून असतील. भावनात्मक आणि बौद्धिक पातळीवर हवा तसा सहप्रवास मिळाल्यावर त्या विचारांची आपल्याला संपूर्ण ओळख होते. संपूर्ण ओळख झालं म्हटलं की ते विचार आपल्या आयुष्यभरासाठी सोबत असतात. विचार हे एक पर्याय आहे जे आपली मदत सदैव करत असतात. मोकळेपणा म्हणजे जरी नक्की काय, आपली व्यथा इतरांना सांगताना कधीही आपल्याला त्यावरती विश्वासघात होण्याचा विश्वास जेव्हा नसतो
तेव्हा पूर्णपणे मोकळेपणाने एखादी गोष्ट सांगू शकतो. काही वेळा मानवातल्या गोष्टी अशा होतात ज्या कधी देवसुद्धा विचार करत नाही. हुशारी आणि काही गोष्ट जे असतात, जे लोक म्हणतात की या आपल्याला पाहिजे, त्या पाहिजे असं म्हटल्याने मिळत नसतात, त्या मिळवाव्या लागतात मेहनत करून अथवा त्याबद्दल वाचन पुस्तक वगैरे वाचून. निर्णय घेताना किंवा एखादी कृती करताना मन आणि बुद्धी यांच्यात झगडा सुरू झाल्यावर मनाचे ऐकावे. तुमचं जीवन तुम्ही औषध म्हणून समजून घ्या, नाहीतर औषध तुम्ही जेवण म्हणून घेऊन घ्या. काही करायचं असेल तर स्वतःच्या हिमतीवर करा. उद्या कुणी म्हणायला नको याला मी मोठं केलंय किंवा हा तर दुसऱ्याच्या जीवावर मोठा झालाय. स्वामी सांगतात, अश्वाने तसे खूप काही झाले असते, पण एक गोष्ट आहे, जर स्वतःवर विश्वास असेल तेव्हा सर्व काही झाले असते. जेव्हा मनच आंधळ होतं तेव्हा डोळे काही कामाचे राहत नाही. जगात चांगल्या लोकांची कमतरता नाही. जे तुम्हाला मदत करू शकतील, प्रेरित करू शकतील, ते कायम असतात. स्वामी सांगतात, पैसे जर खर्च केले आणि जर पैसे खरंच झाडांना लागले असते तर जंगलात कधी वणवे लागले नसते, जंगलतोड कधी झाली नसती, कारण त्या जंगलापासून त्यांना तो पैशाचा फायदा झाला असता. त्याचप्रमाणे स्वामी सदैव म्हणतात, एखाद्याची एवढी गरज बना की तो कधीही तुम्हाला दूर करू शकला नाही पाहिजे. प्रत्येकाला तुमच्यापासून काहीतरी त्यांचं अडेल हे असं दाखवा, म्हणजे तो तुम्हाला सोडून जाणार नाही. पाण्यात पडणं धोकादायक नाही, पण हातपाय न मारता नक्की धोकादायक आहे. कारण जेव्हा हातपाय मारणे थांबवाल तेव्हा पाणी सदैव तुम्हाला हळूहळू खाली घेत जाईल. प्रत्येकाला वाटतं काहीतरी चांगलं व्हायला हवं माझ्यासोबत. हिसकावून घेणाऱ्याचे कधी पोट भरत नाही आणि वाटून खाणारे कधी उपाशी राहत नाही. गाडीचे चाक असते किंवा कुटुंबातील माणसं असो, त्यांच्यात तळमेळ असणं फार महत्त्वाचं आहे. जर एक चुकला तर अपघात झाला म्हणून समजा. 24 तास आपण काय करतो याकडे लक्ष न देता 24 तासात थोडा वेळ घेऊन श्री स्वामी समर्थ नामस्मरण घ्या. दुसऱ्यांचा न्याय करू नका, म्हणजे तुमचाही न्याय होणार. दुसऱ्यांना कधीही दोषी ठरवू नका, म्हणजे तुम्हालाही दोषी ठरवले जाणार नाही. दुसऱ्यांची क्षमा करणे म्हणजे तुमचीही क्षमा केली जाईल. लक्षात घ्या, प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट चांगली होते, इतरांप्रमाणे होत असते. बहुतेक लोक तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा ते मेहनत जीवापाड करतात. ज्या दिवशी जबाबदारीचं ओझं खांद्यावर येतं ना, त्या दिवसाची सुरुवात हे अत्यंत चांगली होते, पण त्याचा शेवट मात्र नेहमी खूप जबाबदारी सोबत होतो. केवळ चांगल्या गोष्टी मिळत गेल्या, माणसाने यशस्वी होत गेलं तर कुणालाही कुठलीच गोष्ट महत्त्वपूर्ण वाटणार नाही. आयुष्यात यश, अपयश, अडचणी काही गोष्टी आल्या तर बऱ्याच वेळेला आपण पुढे जाऊ शकतो. शांत राहून पण कामे होतात हे पाहायचं असेल तर झाडाला शांती देताना बघा. झाडाने जेव्हा सावली दिली तेव्हा एखाद्या व्यक्तीला शांती मिळाली आणि त्याचा तो चांगला पूर्णपणे फायदा घेऊ शकला. काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणे योग्य असते, कारण जोपर्यंत समोरचा मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याची चूक तुम्हाला लक्षात येत नाही. तडजोड करायला शिका. आयुष्यामध्ये पुढच्याचं ऐकून घ्यायला शिका. गेलेला पैसा सहज परत मिळवता येतो. गेलेले आरोग्यही थोड्याफार कष्टाने मिळवता येते, पण चारित्र्य मात्र एकदा गेले की परत मिळवणे जणू अशक्य. स्वामी सांगतात, पैंजण जरी सोन्याचं असलं तरी ते घालायला पायच लागतात आणि टिकलं जरी 2 रुपयाची असली तरी ती कपाळालाच लावावी लागते. किंमत अस्तित्व ठरवत नसतं तर त्याला काय उपयोग आहे यावरून ठरवली जाते. आयुष्यात अशी अनेक माणसं भेटतात. पहिले भेटीत उत्कृष्ट वाटतात, बोलतात, नंतर त्यांची आपल्याला रंग दाखवायला सुरुवात करतात. किती जगले कोणासाठी, मदत नाही होणार कोणाची. अनुभव हे आयुष्याचा आहे. जर स्वतःचा विचार कराल तरच तुम्ही आयुष्यात पुढे जाल, नाहीतर लोक तर फक्त फायदा उचलतील. आपल्या आयुष्यात खूप सारे पर्याय असतात. हे पर्याय आपल्याला भरकटण्यासाठी असतात, पण त्या पर्यायाचा वापर करून आपण जर योग्य निर्णय घेतला तर आयुष्यात नेहमी पुढे जाऊ. अभिमान तेव्हा येत असतो जेव्हा आपल्याला वाटते काही केलं आहे. सन्मान तेव्हा मिळतो जेव्हा आपल्याला वाटतं काही चांगलं होतंय.
आयुष्यात गणित नाही, आयुष्यात शास्त्र नाही, ती एक कला आहे. म्हणून प्रत्येकाला स्वतःची पायवाट स्वतः तयार करत समृद्ध आणि सुशिक्षित व्हावं लागतं. प्रतिष्ठा वाढवण्यासाठी लागणारं शस्त्र म्हणजे चांगली वागणूक आणि तुमचा चांगला स्वभाव. स्वामी कायम सांगतात, भारत हा एकमेव असा देश आहे जिथे प्रत्येक देवाला मानलं जातं आणि तुम्ही सुद्धा स्वामींना मानताय, म्हणून हा संदेश ऐकताय. त्यामुळे एकदा श्री स्वामी समर्थ असं टाईप करायला विसरू नका. जीवन मूल्य या गोष्टी आपल्याला ठरवण्यासारख्या असतात. जीवनात प्रत्येक वेळेला गोष्टी येतात ज्या अनुभवात तुम्ही भीतीचा सामना कराल. तो अनुभव तुमची शक्ती व ध्येय आध्यात्मिकपणे वाढवतो. स्वामी सांगतात, मी कायम तुमची साथ देतो. कोणत्याही कृतीच्या मागे जाऊ नका, नेहमी चांगले कर्म करण्याच्या मागे जा, याचा तुम्हालाच फायदा होईल. स्वामी सदैव बोलतात, एखादी गोष्ट तुम्हाला खूप चांगली वाटली तर तुम्ही त्यापेक्षा जास्त चांगले आहात हे लक्षात घ्या. आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं होत असेल आणि तुम्हालाही काहीतरी चांगलं करायचं असेल तर तुम्ही आधी खूप चांगले आहात हे लक्षात घेऊन बघा. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला 5 गोष्टी असतात ज्या प्रत्येकाला करायच्या असतात. 1 तर स्वतःचा स्वभाव सुधारायचा असतो. 2 दुसऱ्याकडे लक्ष द्यायचे असते. 3 आयुष्यात पुढे जात राहायचे असते. आणि 4 स्वतःच्या मनाने प्रत्येक गोष्ट करायची असते. ज्याचा स्वतःवरती विश्वास असतो ना, त्याला प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे मिळत असते. फक्त स्वामी नामावरती त्याचा विश्वास असायला हवा. कारण स्वामी प्रत्येक वेळेला त्याची मदत सदैव करत असतात. स्वामी त्याची साथ कायम देत असतात आणि स्वामींनी त्याची मदत केलेली असते. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास नक्की ठेवा. कारण तेच आपल्या प्रत्येक वेळेला आपल्या सोबत असतात आणि कायम श्री स्वामी समर्थ नामाचा जप करताना आपली मदत ते करत असतात. स्वामीवरती आणि स्वामी नामावरती विश्वास ठेवून तर बघा, तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ते तुमची कायम साथ देतील. स्वामी आपल्यासोबत कायम आहेत. प्रत्येक वेळेला प्रत्येक वळणावर त्यांनी आपली साथ सदैव दिली आणि ते प्रत्येक वेळेला आपली साथ देत असतात. स्वामी नामस्मरणावरती विश्वास ठेवून बघा, कारण ते आपल्या सदैव सोबत आहेत. स्वामी सदैव सांगतात, मी कायम तुमची साथ देतो आणि कायम तुमच्या सोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा विश्वास ठेवा. संकट काळात स्वामी तुमची साथ देतील आणि प्रत्येक वेळेला स्वामीच फक्त तुम्हाला मार्ग दाखवतील. फक्त स्वामीवरती आपला विश्वास असायला हवा, कारण ते आपल्याला प्रत्येक वेळेला संकटमुक्त करत असतात. आपल्याला संकटांचा सामना करताना फक्त स्वामी मदत करतील आणि संकटाबाहेर येताना सुद्धा स्वामीच मदत करत असतात. स्वामी सदैव सांगतात, ज्यांना वाटतं मी त्यांच्यासोबत नाही त्यांनी काळजी करणे थांबवा, कारण प्रत्येक वेळेला त्यांच्यासोबत आहे मी. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांची साथ सदैव देत आहे. त्यांना प्रत्येक वेळेला मदत मी स्वतः करत आहे आणि जेव्हा त्यांना माझी गरज हवी असते तेव्हा प्रत्येक वेळेला मी त्यांच्यासोबत येत असतो. स्वामीवरती आणि स्वामी नामस्मरणावरती विश्वास ठेवून तर बघा, प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्ग दाखवणारे स्वामीच असतील. आयुष्यात तुमच्या अपार संकटे असतील, त्या संकटांकडे लक्ष न देता स्वामीवरती आणि स्वामी नामस्मरणावरती लक्ष द्या. स्वामी सदैव सांगतात की मी त्या व्यक्तींची साथ कधी सोडणार नाही जे प्रत्येक वेळेला तुमची साथ देत असतात. आयुष्यात फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवा, कारण त्याच्याशिवाय दुसरा योग्य पर्याय तुम्हाला मिळणार नाही. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देताना दिसतील. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवून बघा. आयुष्यात अपार संकटांना स्वामीच तुमची मदत करताना दिसतील. फक्त स्वामी नामाचा जप करून बघा. स्वामी कायम सांगतात, अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. मी मदत प्रत्येकाला करतोय. फक्त विश्वास जो ठेवेल तोच आयुष्यात पुढे जात जाईल. स्वामीनामावरती जर विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही, कारण कायम आपली साथ फक्त स्वामी देतात आणि स्वामींनीच आपली मदत कायम केली आहे. त्यामुळे स्वामीवरती आणि स्वामी नामस्मरणावरती विश्वास ठेवणे गरजेचे आहे. ज्या व्यक्तीने स्वामीवरती आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवलाय ना, त्यांना कधी काळजी करण्याची गरज नसते. प्रत्येक वेळेला प्रत्येक वळणात स्वामी त्यांची साथ कायम देतात. स्वामी कायम सांगतात,
मी त्यांची साथ कधी सोडणार नाही. जे कायम श्री स्वामी समर्थ नामाचा जप करतील, आयुष्यात कठीण काळात सुद्धा स्वामीच तुमची साथ देतील आणि त्यांनी सदैव तुमची साथ दिली आहे. ज्यांना ज्यांना वाटतं स्वामी कायम आपल्या पाठीशी आहे, त्यांना काळजी करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक वेळेला स्वामी त्यांची साथ देत असतात. अशक्य ते शक्य स्वामी करत असतात. स्वामी प्रत्येक वेळेला आपली मदत करत असतात. स्वामीवरती विश्वास ठेवल्यास प्रत्येक गोष्ट होत असते. आपला फक्त स्वामीवरती आणि स्वामी नामस्मरणावरती विश्वास असायला हवा. स्वामी अशक्यही शक्य करतात, कारण त्यांनी प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे केली आहे आणि स्वामी सदैव आपली मदत करत असतात. स्वामी नामावर आपला विश्वास आहे, त्यामुळे आपल्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण तेच आपली प्रत्येक वेळेला साथ देत आहेत. आपल्याला जेव्हा काळजी करणे थांबवायचे असेल, तेव्हा श्री स्वामी समर्थ नामाचा जप करणे सुरू करा, कारण तेच आपली काळजी करणे कायम थांबवतील. आपल्याला वाटतं काळजी कायम बंद करायची आहे, तर स्वामींवरती आणि स्वामी नामस्मरणावरती विश्वास ठेवून बघा, कारण तेच आपली प्रत्येक वेळेला साथ देतील आणि आयुष्यातील प्रत्येक संकटांना संकटमुक्त करताना आपली मदत करतील. स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवल्याने प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट होत असते. स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा, कारण तेच आयुष्यात तुम्हाला योग्य दिशेला नेतील. स्वामी कायम सांगतात, मी त्यांची साथ आयुष्यात कधी सोडत नसतो. जे श्री स्वामी समर्थ नामाचा जप करतो, त्यामुळे श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी साथ देताना दिसतील. स्वामी सदैव सांगतात, मी त्यांची साथ कायम देतोय. जे श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवतील, आयुष्यात अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट स्वामी स्वतः शक्य करताना दिसतील. संकटात तुम्हाला मदत करणारे कोण, तर ते फक्त स्वामी आहेत. आणि संकटातून बाहेर काढणारे कोण, तर ते सुद्धा फक्त स्वामीच आहेत. स्वामी कायम सांगतात, मी त्यांची साथ कधी सोडत नाही. जे श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवतील, आयुष्यात प्रत्येक वेळेला मी त्यांची साथ देत आहे. जो माझ्या नामस्मरणावरती विश्वास ठेवतो, स्वामी सांगतात, मी त्यांची मदत कायम करतोय. जो स्वामी नामावर विश्वास ठेवतोय, स्वामीवरती विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत आहेत. स्वामी सदैव सांगतात, मी तुमची मदत प्रत्येक वेळेला करतोय आणि प्रत्येक वेळेला तुमची मदत करत असते. फक्त प्रत्येक वेळेला तुम्ही माझी साथ देताना दिसतील. स्वामी कायम सांगतात, ज्या व्यक्तींचा स्वामी नामावरती विश्वास असतो ना, त्यांना काळजी करण्याची गरज नाही. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ स्वामी देत आहेत आणि स्वामीवरती तुमचा विश्वास असेल तर स्वामी तुमची साथ प्रत्येक वेळेला देतील. स्वामी नामस्मरणावरती विश्वास ठेवून तर बघा, स्वामी कायम तुम्हाला रस्ता दाखवत असतील. स्वामी सांगतात, ज्यांना ज्यांना आयुष्यात वाटतं काहीतरी मोठं करण्याचं आहे किंवा काहीतरी जे स्वप्न आहेत ते पूर्ण करायचे, त्यांनी मेहनत करायला हवी. पण ज्यांना वाटतं की खरंच मला आयुष्यात काहीतरी खूप मोठं करायचं आहे, त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून त्यांच्या नावाचा जप करायला हवा, कारण स्वामी त्यांची प्रत्येक वेळेला साथ देतील. संकटसमयी स्वामींनी साथ दिली आणि स्वामीच तुमची मदत करत आहेत. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवायला हवा. स्वामी कायम तुमची मदत करतील. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामींनी तुमची साथ दिली आणि कायम स्वामी तुमची साथ देत असतात. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात, मी त्यांची साथ कधी सोडत नाही. जे श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून असतात, कायम त्यांची साथ मी देत असतो. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा विश्वास ठेवा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी तुमची मदत करताना तुम्हाला दिसतील. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करा. स्वामी कायम सांगतात, मी तुमच्या सोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. आयुष्यात अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे मी नक्की करत आहे. स्वामी कायम सांगतात, ज्यांना ज्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवायचा आहे त्यांनी ठेवून बघा. प्रत्येक वेळेला स्वामी त्यांची साथ कायम देत असतात. ज्यांना वाटतं की मी त्यांच्यासोबत नाही, त्यांनी काहीही काळजी करायची नाही. डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायचा आहे. तुमच्या डोळ्यापुढे स्वामींचे चित्र आले तर स्वामी नक्की तुमच्या सोबत आहेत.
फक्त त्यांच्यावरती तुमचा विश्वास असायला हवा. तुम्हाला प्रत्येक वेळेला प्रत्येक वळणावर स्वामी साथ देताना दिसतील. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करून बघा. स्वामी कायम आपल्या सोबत असतात. स्वामींनी कायम आपली साथ दिलेली असते. प्रत्येक वळणावर स्वामी आपल्या सोबत असतात. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर आपला विश्वास असायला लागतो. स्वामी सांगतात, अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट शक्य होते जेव्हा स्वामी समर्थ नामावरती विश्वास असतो. ज्यांचा स्वामी समर्थांवरती विश्वास आहे त्यांना मार्ग नक्की स्वामी समर्थ स्वतः दाखवतील. त्यामुळे स्वामी नामावरतीच विश्वास तुमचा पूर्ण ठेवा. तुम्हाला वाटतंय का आता तुमचे कर्म हे पूर्णपणे चांगले आहे, तरीही देव तुमच्यासोबत वाईट का करत आहे? फक्त स्वामी सांगतात, कर्म चांगले असतानाही आपल्याला जर एखादी वाईट गोष्ट मिळत असेल तर दोष आपल्या कर्मांचा नाही, तर दोष आपल्या आधीच्या वागणुकीचा आहे. इतरांसोबत जेव्हा आपण काही गोष्टी करतो तेव्हा ते प्रत्येक वेळेला प्रत्येक आपल्या मनाप्रमाणे होतात. स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा, स्वामी कायम आपली साथ देताना दिसतील. स्वामी सांगतात, मी तुमची साथ कायम देतोय. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची मदत मी करत आहे आणि प्रत्येक संकटात तुमची साथ मी देत आहे. ज्यांचा स्वामीवरती विश्वास आहे त्यांना काळजी करणे थांबवावे लागेल, कारण त्याशिवाय त्यांना पर्याय नाही. स्वामी सदैव तुम्हाला संकटमुक्त करतात जेव्हा तुमचा स्वामी समर्थ नामावरती विश्वास असतो. स्वामी कायम सांगतात, मी त्यांची साथ कधी सोडत नाही जे स्वामी नामावरती विश्वास ठेवून बघतात. स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवून तर बघा, कारण तेच आपल्यासोबत कायम असतात. स्वामी कायम सांगतात, मी त्यांची साथ कधी सोडणार नाही. जो श्री स्वामी समर्थ नामस्मरणावर विश्वास ठेवेल, अशक्य ते शक्य स्वामी नक्की करतील. स्वामी कायम सांगतात, आयुष्यात बऱ्याच संकटे आहेत. त्या संकटांचा सामना करून जो पुढे जाईल तो यशस्वी ठरेल आणि जो मागे राहील तो मागेच राहील. प्रत्येक वेळेला तुमच्या आयुष्यात संकटे येतात आणि त्या संकटांचा जेव्हा तुम्ही सामना करता तेव्हा श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवायला हवा. ज्यांना ज्यांना वाटतं काही गोष्टी अशक्य आहेत त्यांना प्रत्येक गोष्ट शक्य होते. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवायला हवा, कारण कायम मदत करणारे फक्त स्वामी आहेत. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ देणारे फक्त स्वामी आहेत आणि प्रत्येक संकटात तुमची मदत करणारे फक्त स्वामी आहेत. स्वामींनी आपली साथ कधी सोडली नाही आणि स्वामी आपली साथ कधीही सोडणार नाहीत. प्रत्येक वेळेला स्वामी आपली मदत करत असतात. कायम आपल्यासोबत आणि पाठीशी स्वामी सदैव उभे असतात. फक्त श्री स्वामी समर्थांवरती आपला विश्वास असायला हवा. आयुष्यात वाईट वळणे येतात जेव्हा कुणीही आपल्यासोबत नसतं. फक्त प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ देतात. स्वामी कायम सांगतात, प्रत्येक वळणावर तुमची साथ मी सदैव देतो. फक्त तुम्ही स्वामी नामस्मरणावर विश्वास ठेवून बघा, तुमच्यासाठी अशक्यसुद्धा स्वामी शक्य करतात. स्वामी कायम सांगतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला आयुष्यात जे अडचणी आहेत ते स्वामीच दूर करणार आणि स्वामींनीच तुम्हाला प्रत्येक संकटातून संकटमुक्त केलं आहे. त्यामुळे स्वामीवरती तुमचा विश्वास असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेव्हा स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती तुमचा विश्वास असतो तेव्हा प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे स्वामी करतात. स्वामी कायम तुमची मदत करत असतात. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवायला हवा. आज जर तुम्हाला काही आयुष्यात करायचे असेल तर प्रत्येक वेळेला श्री स्वामी समर्थ नामाचा विश्वास ठेवायला लागतो. स्वामी कायम सांगतात, मी प्रत्येक संकट समयी तुमची मदत करतोय आणि जेव्हा तुमच्या आयुष्यात तुम्हाला मार्ग सापडणार नाही तेव्हा सुद्धा मीच तुम्हाला मार्ग दाखवत असणार. उत्तर प्रत्येकाकडे असतात. प्रॉब्लेम फक्त एकच आहे, तत्वात बसत नाहीत म्हणून सगळेजण दुर्लक्ष करतात. फक्त हालचाल केल्याने काही होत नाही. एखाद्या गोष्टीला जर मिळवायचे असेल तर त्यासाठी अपार कष्ट करावे लागतात. कष्टाशिवाय पर्याय नाही. कष्ट कराल तर योग्य वेळेला योग्य वळण तुम्हाला मिळू शकते. ज्यांना स्वामीवरती विश्वास आहे त्यांना ही गोष्ट कायम लक्षात राहील की स्वामी आपली साथ कायम देतात. संकट समयी आपली मदत करणारे कोण तर स्वामी समर्थ. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देणारे कोण तर स्वामी समर्थ. आपली साथ प्रत्येक वेळेला जे देतात त्यांना आपण स्वामी म्हणतो आणि स्वामीच तर आहेत जे कायम आपल्यासोबत असतात.
स्वामीवरती विश्वास असेल तर तुम्हाला या सर्व गोष्टींचा अनुभव स्वामी स्वतः देतील. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ मी स्वतः देत आहे. फक्त स्वामीवरती आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. ज्यांना वाटतं स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देतात, त्यांना काळजी करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक वळणावर स्वामी आपली मदत करत असतात. स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. प्रत्येक वळणावर तुम्हाला मदत स्वतः स्वामी करताना दिसतील. अशक्य असं काही नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट शक्य आहे. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवायला हवा. स्वामी कायम सांगतात, तुमची साथ मी कधी सोडलेली नाही. आयुष्याच्या चुकीच्या वळणावर जेव्हा तुमची एखादा कोणी साथ सोडून देईल, तेव्हा तुमची साथ मी स्वतः देणार. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा. अशक्य असं काहीही नाही. स्वामी कधीही आपली साथ सोडत नाहीत. फक्त त्यांच्यावरती आपला विश्वास असायला हवा. स्वामी कायम सांगतात, मी प्रत्येक वळणावर तुमची साथ देतोय आणि प्रत्येक संकटात तुमची साथ मी स्वतः देणार आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. संकट समयी फक्त स्वामी तुमची साथ देतील आणि संकटात फक्त स्वामी तुमची साथ देतील. संकट समयी तुमची मदत करायला स्वामीच येतील. त्यामुळे स्वामीवरती विश्वास ठेवा आणि त्यांचे नामस्मरणाचा जप करा. संकटकाळी ज्याचा स्वामीवरती विश्वास असतो त्याला काळजी करण्याची गरज नसते. स्वामी कायम सांगतात, मी प्रत्येक वेळेला त्याची साथ देत असतो. आज जे स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करेल, स्वामी कायम त्याची साथ देताना त्याला दिसतील. फक्त स्वामीवरती त्याचा विश्वास असायला लागतो. स्वामी सदैव सांगतात, मी त्यांची साथ कधीच सोडत नाही. जे माझ्यावरती आणि माझ्या नामस्मरणावरती विश्वास ठेवतील. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. प्रत्येकाला मी मदत करत आहे. प्रत्येकाला मार्ग दाखवत आहे आणि प्रत्येकाला मार्ग दाखवत असणार आहे. फक्त स्वामी समर्थ महाराजांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती आपला विश्वास असायला हवा. आपल्यासाठी जे शक्य आहे ते आपल्याला करता यावे, कारण बाकी सर्व तर स्वामी करतील. स्वामीवरती आणि स्वामी नामस्मरणावरती विश्वास आहे, मग काळजी कशाला करताय? आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी स्वतः तुम्हाला रस्ता दाखवतील. स्वामी सांगतात, कायम तुमची साथ द्यायला तयार आहे मी. फक्त माझ्यावरती विश्वास ठेवण्याची तयारी ठेवा तुमची, कारण प्रत्येक वेळेला तुमची साथ मी स्वतः देत आहे. श्री स्वामी समर्थ सदैव सांगतात, आज ज्यांनी श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवला आहे त्यांना काळजी करण्याची गरज नाही, कारण त्यांची साथ सदैव मी देत आहे आणि श्री स्वामी समर्थ कायम आपल्या पाठीशी आहेत. स्वामी कायम सांगतात, माझ्यावरती आणि माझ्या नामस्मरणावरती ज्यांचा विश्वास असतो त्यांना प्रत्येक वळणावर मी कायम साथ देतो. फक्त त्यांनी स्वामी समर्थ नावाचा जप करायला हवा. अशक्य असं काही नाही. प्रत्येक वळणावर जे तुम्हाला हवं आहे ते स्वामी नक्की देतात. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा, स्वामी कायम तुमची मदत करत असतात. स्वामी कायम सांगतात, माझ्यासाठी तर प्रत्येक गोष्ट शक्यच आहे. फक्त जे विश्वास ठेवेल त्याचीच गोष्ट मी प्रत्येक पूर्ण करणार. इच्छाशक्ती जर दांगडी असेल तर आपल्याला प्रत्येक संकटात यश स्वतः स्वामी देतात. स्वामीवरती जर विश्वास असेल तर आपल्याला प्रत्येक वेळेला मदत स्वतः स्वामी करतात. स्वामी नामस्मरणावर विश्वास ठेवा, कारण आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तेच आपली साथ देणार आहेत. स्वामी जेव्हा सांगतात मी तुमची मदत करतोय, तेव्हा कायम आपल्या पाठीशी उभे राहून आपली मदत करतात. त्यामुळे आपला त्यांच्यावर विश्वास असणे अत्यंत गरजेचे आहे. स्वामी नामस्मरणावर विश्वास ठेवणे अशक्य नाही. स्वामी प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट शक्य करतात. आपण फक्त त्यांच्या नामस्मरणाचा जप करायला हवा, कारण आपल्या संकटात फक्त स्वामी आपली साथ देतात. संकटामध्ये स्वामीच आपल्याला मदत करतील. संकट समयी स्वामीच आपली साथ देतील. स्वामीवरती विश्वास असेल तर अशक्य असं काही नाही. प्रत्येक वळणावर स्वामीच आपली मदत करत असतील. स्वामीवरती आणि स्वामी नामस्मरणावरती विश्वास असेल तर आपल्याला अशक्य असं काही नाही. स्वामी कायम सांगतात, मी त्यांची साथ कधी सोडत नाही. जे स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करतात, कायम त्यांची साथ मी सदैव देतो. स्वामी आपली साथ देत आहेत. स्वामींनी आपली मदत केली आहे. मग तुम्हाला काळजी करण्याची गरज कसली? कारण प्रत्येक वेळेला तर स्वामी आपली साथ देतात आणि प्रत्येक वेळेला त्यांनी आपली मदत केली. संकट समयी अशक्य गोष्टी खूप असतात प्रत्येकाच्या आयुष्यात. फक्त स्वामी नामस्मरणावर विश्वास असावा लागतो. स्वामी म्हणतात, आज जो सच्चा स्वामी भक्त माझी भक्तिभावाने नामस्मरण करेल त्याची सेवा प्रत्येक वेळेला नक्की मी पूर्ण करेल.
त्याने फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवून या संदेशाला शेवटपर्यंत ऐकून एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला हवे. त्याची साथ मी सदैव देणार. स्वामी सांगत असतात, कायम तुमच्या सोबत आहे मी, प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे. आयुष्यात अशक्य असं काही नाही. प्रत्येक वेळेला मदत तुमची मी स्वतः करत आहे. फक्त स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून तर बघा. तुमची साथ कायम स्वामी देतात. त्यामुळे स्वामीला दुर्लक्ष करू नका. स्वामींनी आपली साथ दिली आहे आणि स्वामी आपली साथ देत आहेत. स्वामी कायम सांगतात, मी प्रत्येक संकटात तुमची मदत करत आहे. आयुष्याच्या कठीण काळात तुमची मदत करणारा मी स्वतः आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करणे थांबवा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. अशक्य ते शक्य नक्की स्वामीच करतील आणि स्वामींनीच आपल्यासाठी प्रत्येक वेळेला शक्य केलेली आहे प्रत्येक गोष्ट. स्वामी कायम सांगतात, तुमची साथ कधीच सोडली नाही आणि कायम तुमची साथ देत आहे मी. स्वामी नामस्मरणावरती विश्वास ठेवा, कारण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी सदैव साथ देत आहेत. स्वामी कायम म्हणतात, जो व्यक्ती माझ्यावरती आणि माझ्या नामस्मरणावरती विश्वास ठेवेल त्याची साथ मी प्रत्येक संकटात देणार. आज जो स्वामी भक्त या व्हिडिओला एक लाईक करून हा संदेश पाहत स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवेल त्याची साथ प्रत्येक संकटात स्वामी देतील. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ देणार आहे आणि प्रत्येक संकटात स्वामी स्वतः तुमची मदत करणार आहेत. स्वामी सांगतात, जो व्यक्ती माझ्यावरती विश्वास ठेवून श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवेल त्याला प्रत्येक गोष्टीची स्वामी प्रत्येक वेळेला मदत करत असतात. स्वामी कायम सांगतात, आज जर तुम्ही स्वामीवरती विश्वास ठेवाल तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी सदैव तुमची मदत करतील. त्यामुळे स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवून बघा, कारण संकट काळातून बाहेर काढणारे फक्त स्वामीच, मदत करणारे सुद्धा फक्त स्वामीच आहेत. स्वामी कायम आपली साथ देत आहेत. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात, जो स्वामी भक्त आज या व्हिडिओला एक लाईक करेल आणि चॅनलला सबस्क्राईब करेल त्याच्या आयुष्यातून स्वामी दुःखाचा सर्वनाश करतील. दुःख कायम त्याच्या आयुष्यातून स्वामी स्वतः दूर करतील. त्यामुळे स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा. स्वामी कायम सांगतात, मी तुमची साथ कधीच सोडली नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ मी स्वतः देत आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. संकटमुक्त व्हाल तुम्ही ज्या वेळेला स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवाल. संकटकाळी फक्त स्वामीच तुमची मदत करतात आणि स्वामींनीच तुमची साथ दिली आहे. स्वामी कायम सांगतात, जो व्यक्ती स्वामीवरती विश्वास ठेवून स्वामी नामस्मरणाचा विश्वास ठेवतो त्यांना काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक वेळेस स्वामी तुमची साथ देतात. प्रत्येक संकटात स्वामी तुमची मदत करतात आणि स्वामींनीच तुमची साथ दिली आहे. स्वामी कायम बोलतात, ज्यांना वाटतं की स्वामी त्यांची साथ देत नाहीत ते पूर्णपणे चुकीचा गैरसमज करून घेत आहेत. स्वामी तर प्रत्येक वेळेला त्यांची साथ देत आहेत. आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामींनी त्यांची मदत केली आणि स्वामी कायम त्यांची मदत करत आहेत. फक्त त्यांचा स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असायला हवा. स्वामी तेव्हाच त्यांची मदत करतील जेव्हा ते श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवतील. प्रत्येक वेळेला स्वामी त्यांची मदत करत असतात आणि स्वामी कायम सांगतात, मी तेव्हा तुमची साथ देणार जेव्हा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवाल. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करत असतात. त्यामुळे काळजी न करता श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा, कारण तेच आपली साथ कायम देत आहेत. संकट समयी स्वामी प्रत्येक आपली मदत करतील. स्वामींनी आपली साथ कधी सोडली नाही आणि प्रत्येक वेळेला आपली मदत करणारे तेच आहेत. स्वामी सांगत असतात, आयुष्यामध्ये अशक्य असं काही नाही. प्रत्येक वेळेला तुमची साथ मी स्वतः देत आहे. त्यामुळे तुम्हाला संकटमुक्त होण्याची चिंता करण्याची गरज नाही, कारण स्वामी आपली साथ प्रत्येक वेळेला देत असतात. आपल्यासाठी अशक्य असं काही नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट स्वतः स्वामी समर्थ महाराज शक्य करतील. त्यांच्यावरती आपला विश्वास असेल तर आपल्याला प्रत्येक वळणावर ते मदत करताना दिसून येतील. फक्त स्वामीवरती विश्वास असायला हवा, कारण तेच आपल्यासाठी प्रत्येक गोष्ट शक्य करतील. स्वामी सांगतात, मी त्यांची साथ कधीही सोडणार नाही. जे स्वामीवरती विश्वास ठेवून असतात, स्वामी नामस्मरणाचा जप करून असतात, कारण त्यांची साथ तर मी स्वतः कायम देतोय आणि संकटात त्यांची साथ मी सदैव देणार. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती त्यांचा विश्वास असायला हवा.
संकटातून त्याची साथ मी कायम देणार. जो स्वामीवरती विश्वास ठेवेल आणि स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून त्यांच्या नामाचा जप करेल. स्वामी कायम बोलतात, विश्वास ठेव स्वामीवरती, कारण अंत नाही स्वामी नामस्मरणाला. स्वामीवरती विश्वास ठेवून बघ, तुला प्रत्येक वेळेला स्वामीच साथ देताना दिसतील. संकटात स्वामी तुमची कायम साथ देतात. संकटकाळात मदत करणारे फक्त स्वामी असतात. स्वामींनी तुमची साथ दिली प्रत्येक वेळेला, प्रत्येक वळणाला, आणि स्वामीच तुमची मदत करत आहेत प्रत्येक संकटात. स्वामी सांगतात, आजकाल ज्यांना एखादी गोष्ट अशक्य वाटतं त्यांना प्रत्येक गोष्ट स्वामी शक्य करण्यासाठी मदत करत असतात. स्वामीवरती आपला विश्वास असेल तर या गोष्टीचा अनुभव देखील नक्की येईल, कारण स्वामी तर आपल्यासोबत आहेत आणि कायम स्वामींनी आपली मदत केली आहे. त्यामुळे स्वामीवरती विश्वास ठेवा, तेच आपली प्रत्येक संकटात मदत करत असतात. स्वामी सांगतात, आज ज्या स्वामी भक्ताचा त्याला प्रत्येक गोष्टीवरती विश्वास आहे, ज्यांना जी गोष्ट करायची आहे ती कायम मदतीने स्वामी पूर्ण करून देणार. फक्त स्वामीवरती आपला विश्वास असायला हवा. स्वामी सदैव सांगतात, तुमची मदत मी स्वतः करतोय, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वतः तुम्हाला रस्ता दाखवत आहे मी. संकटमुक्त करण्यासाठी स्वामीवरती विश्वास ठेवा. संकटमुक्त स्वामीच करतील, संकटाच्या बाहेर फक्त स्वामीच काढतील. स्वामी सांगतात, आज ज्या सच्चा स्वामी भक्ताचा माझ्यावरती विश्वास आहे त्यांना काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देतील. प्रत्येक संकटातून आपली साथ फक्त स्वामींनी दिली, आणि ज्या दिवशी आपल्याला खरी मदत हवी होती त्या दिवशी सुद्धा त्यांनीच केली होती. स्वामींना विसरून चालणार नाही. स्वामी सदैव सांगतात, जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर विश्वास असावा लागतो. न बोलणारा सर्व काही बोलून जातो. ज्यांनी सुरुवात इमानदारी स्पष्ट करून होते आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी मेहनत करतात तेच यशस्वी होत असतात. कोणताही समर्थन मूळ दुःखाचा हक्कपट्टी करू शकत नाही व कुठलीही पट्टी एखाद्या व्यक्तीला समर्थन देऊ शकत नाही. जर काही चांगलं करायचंच असेल आयुष्यात तर एखाद्या गोष्टीबद्दल विश्वास ठेवून प्रयत्न करावा लागतो. स्वामी कायम सांगतात, माझ्यावरती ज्यांचा विश्वास आहे त्यांची साथ मी स्वतः देतोय, आणि जे माझ्या नामस्मरणावरती विश्वास ठेवतात त्यांना मदतसुद्धा मी स्वतः करणार आहे. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला तसा पर्याय दोनच असतात, ते म्हणजे स्वीकारणं किंवा नाकारणं. आता या पर्यायापलीकडे जर दुसरा पर्याय जर शोधला तर तो अजूनसुद्धा होतो की ती गोष्ट कायम पूर्णपणे विसरून जाणं. याबद्दल तुम्हाला बऱ्याच अडचणी येतील त्याला विसरून जायला, पण त्या गोष्टी एक दिवस विसरून जाल एवढं नक्की आहे. काही वेळेला काही गोष्टीत अडचणी अशा असतात ज्या आपल्या मनाप्रमाणे होत नसतात. प्रत्येक वेळेला जर प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे झाली असती तर आयुष्यामध्ये अशक्य असं काही राहिलं नसतं. स्वामी आपली साथ देतात, त्यामुळे प्रत्येक गोष्ट हे शक्य होत असतं. स्वामी सांगतात, कायम तुमची साथ मी स्वतः देत आहे, त्यामुळे तुम्ही श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून बघा. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात, जो माझ्यावरती विश्वास ठेवेल त्याची मदत मी स्वतः करेल. जो माझ्या नामस्मरणावरती विश्वास ठेवेल त्याला रस्ता मी स्वतः दाखवेल. स्वामी नामावर विश्वास ठेवा. स्वामी नामाला अंत नाही. स्वामी कृपेने सर्व काही होतं. स्वामीमुळेच तर तुम्ही काही गोष्टी शक्य करू शकता. स्वामी अशक्य देखील शक्य करतात. स्वामी सदैव सांगतात, मी त्यांची साथ कायम देतो जो माझ्यावरती विश्वास ठेवून असतो. संकटात त्यांची मदत कायम करत असतो मी, जो श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवतो. संकटमुक्त जर तुम्हाला व्हायचं असेल तर स्वामी नामस्मरणावरती विश्वास ठेवा, कारण आयुष्यात प्रत्येक वळणावर तेच गोष्टी असतात ज्या तुमच्या मनाप्रमाणे व्हायच्या असतात. स्वामी कायम सांगतात, प्रत्येक संकटात तुमची साथ स्वामी देणार आहे आणि प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देणार आहेत. फक्त संकटावरती दुर्लक्ष करून स्वामी नामाचा जप करा, कारण तेच तुमची साथ कायम देतात. आज स्वामींनी तुमची साथ दिली आहे आणि स्वामी कायम तुमची साथ देतात. फक्त या गोष्टीवरती नामस्मरणावरती विश्वास ठेवा. स्वामी प्रत्येक संकटात सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमची मदत करतो. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून बघा, कारण कायम स्वामी तुमची साथ देतात आणि स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत करतात. फक्त स्वामी समर्थावरती विश्वास ठेवा. संकटमुक्त फक्त स्वामी तुम्हाला करणार आहेत. तुम्हाला जर आयुष्यातून संकटमुक्त पूर्ण गोष्टीतून व्हायचं असेल तर स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवावाच लागेल, कारण तेच आहेत जे प्रत्येक वेळेला तुमची साथ देतात. स्वामी कायम सांगतात,
मी तुमची साथ प्रत्येक संकटात देतो. फक्त श्री स्वामी समर्थांवरती तुमचा विश्वास असायला हवा. जो सच्चा स्वामी भक्त आज स्वामी समर्थ महाराजांच्या नामावरती विश्वास ठेवेल त्याला प्रत्येक गोष्ट स्वामी शक्य करताना दिसतील. स्वामी कायम सांगतात की मी त्यांची साथ सदैव देतो जो श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवतो. स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी सांगतात मी कायम तुमची मदत करत आहे आणि स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत करत असतात. प्रत्येक संकटात स्वामीच तुमची मदत करतात आणि कायम स्वामींनी तुमची मदत केली आहे. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत करतात आणि स्वामी प्रत्येक संकटात तुमची मदत करत असतात. संकट समयी स्वामींनी तुमची साथ दिली आणि प्रत्येक वेळेला स्वामीच तुमची साथ देतात. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून तर बघा, आयुष्यातील प्रत्येक गोष्ट स्वामी शक्य करतील. स्वामीवरती जेव्हा तुमचा विश्वास असतो तेव्हा प्रत्येक गोष्ट स्वामी तुम्हाला शक्य करताना दिसतील. स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती तुमचा विश्वास आहे तर मग प्रत्येक गोष्ट स्वामी नक्की शक्य करतील. स्वामी कायम सांगतात मी तुमची साथ प्रत्येक वेळेला देत आहे आणि प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देत असतो. फक्त श्री स्वामी समर्थांवरती तुमचा विश्वास असायला हवा. अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक संकट स्वामी तुमची साथ देत असतात. स्वामी कायम म्हणतात मी आज तुमची साथ देतोय आणि उद्याही तुमची साथ देणार आहे. फक्त स्वामी समर्थांवरती तुमचा विश्वास ठेवा कारण तेच तुमची मदत कायम करतात. स्वामी कायम तुमची साथ देतात. संकट काळात स्वामी तुम्हाला रस्ता दाखवतील. संकट काळातून स्वामीच तुम्हाला मार्ग दाखवून पुढे नेतील आणि त्यांनीच तुमची मदत केली आहे ही गोष्ट कधी विसरू नका. स्वामी जेव्हा तुमची मदत करतात तेव्हाही तुमच्या सोबत असतात आणि जेव्हा तुम्हाला ते संकटात बघत असतात तेव्हाही मदत करण्यासाठी तुमच्या सोबत येतात. फक्त तुमचा त्यांच्यावरती विश्वास असायला हवा. अशक्य प्रत्येक गोष्ट असते. शक्य करायला आपल्या स्वामीवरती विश्वास लागतो कारण स्वामीच तर प्रत्येक गोष्ट शक्य करतात. शक्य करणारे स्वामी आणि प्रत्येक संकटातून मदत करणारे सुद्धा स्वामीच असतात. स्वामी कायम असतात. स्वामी सांगतात प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देतात आणि प्रत्येक संकटात स्वामीच तुमची साथ देत असतात. स्वामी कायम म्हणतात मी तुमची साथ प्रत्येक वेळेला दिली आहे. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ मी स्वतः देतोय आणि तुमच्या संकटांना मदत करणारा मी स्वतः आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवावा लागतो. संकटमुक्त जर व्हायचं असेल तर स्वामीवरती विश्वास लागतो आणि स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवायला लागतो. संकटातून साथ देणारे फक्त स्वामी आहेत आणि स्वामी कायम तुमची मदत करतात. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून बघा. कायम स्वामी तुमची साथ देतात. आयुष्याच्या प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करतात. स्वामी कायम तुमची साथ देताना एक गोष्ट सांगतात ज्या व्यक्तीला काहीतरी मोठं करायचं आहे आयुष्यात त्यांनी स्वामी नामस्मरणावरती विश्वास ठेवा कारण ते प्रत्येक वेळेला तुमची साथ देत असतात. आयुष्यामध्ये स्वामी प्रत्येक वेळेला सांगते आणि तू जेव्हा स्वामीवरती विश्वास ठेवून असशील तेव्हा तुला मार्गसुद्धा स्वामी दाखवणार. जीतकर दिखाना है तो स्वामी पर विश्वास रखना पड़ेगा. हर समय स्वामी ही तुम्हारी साथ देंगे. स्वामी प्रत्येक वेळेला सांगतात मी जेव्हा तुमची मदत करतोय तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक वळणावर रस्ता मी स्वतः दाखवत आहे. प्रत्येक संकटात स्वामी सदैव तुमची मदत करत असतात आणि स्वामींनी सदैव तुमची मदत केली आहे. स्वामी सांगतात लोक तिळगुळ दिसल्यावर नाही तर नोटा दिसल्यावर गोड बोलतात. प्रत्येक वेळेला जर तुमच्यासोबत कोणी चांगलं बोलत नसेल तर त्यांना हे जाणीव करून द्या की तुमच्याकडे पैसे आहे. मग बघा त्यांचे बोलण्याची पद्धती कशी पूर्ण बदलेल. स्वामीवरती विश्वास असेल तर तुम्हाला या गोष्टीचा अनुभवसुद्धा एक दिवस स्वामी नक्की देतील. फक्त आपल्याला आपल्या मनाप्रमाणे गोष्टी करायच्या असतील तर स्वामीवरती विश्वास ठेवावा लागतो. स्वामी सांगतात मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवावा लागतो. संकटात फक्त स्वामीच तुमची मदत करतात आणि संकट समयी फक्त स्वामी तुमची साथ देतात. प्रत्येक वेळेला स्वामीवरती विश्वास ठेवा कारण तेच तुमची साथ देत असतात. आयुष्यात ज्या वेळेला तुम्हाला एखाद्या गोष्टीला पूर्णपणे करायचं असते त्या वेळात ती गोष्ट करण्यासाठी मेहनतीसोबत भक्तीसुद्धा गरजेची असते. भक्ती करावी ती वेड्यांनी, शहाण्यांनी तर फक्त व्यवहार करावा कारण भक्ती करायला मन हे पूर्ण वेडं लागतं.
स्वामी सांगतात, भक्ती करण्यासाठी जर मनात ताकद आणि श्रद्धा असेल तर तुम्ही प्रत्येक वेळेला स्वामी भक्ती करू शकता. स्वामी प्रत्येक संकटात तुमची मदत करताना दिसतील. भक्ती करताना दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक नामस्मरण आणि दुसरी श्रद्धा आणि विश्वास. या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर स्वामी स्वतः तुमची साथ देतील. स्वामी सांगतात, एखादी गोष्ट मनात असेल ती मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी आपण कितीही प्रयत्न केले तरी हरकत नाही. संकटकाळात देतील फक्त स्वामी साथ. वैयक्तिक टीकास्पद सवयी समाजासाठी सोडायच्या असतात, तेव्हा सभ्यतेची मर्यादा इतरांना पाळायच्या असतात. महत्त्व नसतं एखाद्या गोष्टीला, महत्त्व असतं त्या गोष्टीच्या वेळेला. जर तुम्ही स्वतः प्रयत्न करणार नसाल तर तुम्हाला कोणालाही प्रयत्न करता येणार नाही किंवा कोणीही तुमची मदत करणार नाही. संकटातून फक्त स्वामी तुमची मदत करणार आहेत. त्यांच्यावरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. स्वामी सदैव सांगतात, भावना समजायला शब्दांची साथ लागते, मन जुळून यायला हृदयाची हाक खूप आहे. संकटसमयी स्वामींनी तुमची साथ दिली आणि कायम स्वामी तुमची साथ देत आहेत. या गोष्टीवरती विश्वास जेव्हा ठेवाल तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळायला लागेल. अशक्य देखील शक्य स्वामी स्वतः करायला लागतील. आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक वळणावर मदत स्वतः स्वामी समर्थ तुमची करायला लागतील. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवून बघा. तुमच्या आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ देताना तुम्हाला दिसतील. संकटात मदत करणारे फक्त स्वामी, संकटातून रस्ता दाखवणारे फक्त स्वामी, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या सोबत असणारे फक्त स्वामी.